अंत्यविधीसाठी बेवारस मृतदेह चक्क कचरा वाहनाच्या घंटागाडीत नेल्याचा धक्कादायक व तितकाच संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात समोर आल्याने जनमानसात संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अमळनेर पालिकेच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरात एक बेवारस मृतदेह मिळून आला। या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून झाले, मात्र 2 दिवसपर्यंत कोणतेही नातेवाईक न आल्याने मृतदेहावर विधिवंत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मात्र यासाठी नगरपालिकेच्या ठेकेदाराने संवेदनशीलतेचा कळस गाठत हा मृतदेह चक्क पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतूनच अंत्यसंस्कारासाठी नेल्याचे समोर आले आहे। अगोदर बेवारस मृतदेह यात नातेवाईक कोणीही जवळ नसल्याने पालिका आणि रुग्णालय प्रशासनाने मृतदेह सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी शववाहिनीतून घेऊन जाणे अपेक्षित होते, मात्र मानवी मूल्य किती ढासळले आहे याचा प्रत्यय या घटनेत समोर आला आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 27 जून रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात नगराध्यक्ष परिषद बाविस्कर नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। अमळनेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष परिषद बाविस्कर यांनी याबाबत अधिक माहिती दिली। सर, काय सांगणार? अमळनेर मध्ये जे बेवारस मृतदेह आहे ते कचरा घंटागाडीत टाकण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ सगळ्या जनसामान्यांच्या समोर आलेला आहे आणि सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे। काल ग्रामीण रुग्णालयात झालेला जो प्रकार आहे तो निंदनीय प्रकार आहे। ग्रामीण रुग्णालयामध्ये 3 दिवस बेवारस मृतदेह पडून होता। त्याच्या PM नंतर जी जबाबदारी असते ही नगर परिषदेची असते। ते नगर परिषदेच्या टेंडरच्या माध्यमातून आम्ही ती मृतदेह विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही आमची असते, पण त्या ठेकेदाराच्या चुकीमुळे किंवा त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याने ती बॉडी किंवा काही हेतुपुरस्कर एखादी सर्व चौकशी वगैरे त्याने ती बॉडी त्याच्यात घंटागाडीत नेली आणि ती घटना थोडी काळीमा फासणारी पण होती। त्याच्यावर योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करू किंवा ते टेंडर कॅन्सल करू। नेमकी जबाबदारी कोणाची आहे? ग्रामीण रुग्णालयाची आहे की? आता जो पण मृतदेह बेवारस किंवा जे प्राणी मृत असतात ही जबाबदारी नगरपालिकेच्या माध्यमातून टेंडर फक्त टेंडर असतं, ते दफनविधीचं टेंडर असतं। त्याच्यामध्ये वाहन अरेंज करणं पण त्या ठेकेदाराकडनं अपेक्षित असतं, पण जो डॉक्टर ग्रामीण रुग्णालय डॉक्टर ज्यांनी PM केला किंवा कर्मचारी त्यांच्याकडनं पण आम्हाला अपेक्षित होतं की त्यांनी पण सुद्धा असा जर प्रकार काही घडत असेल त्याला विरोध करायला हवा होता। आता तुम्ही यांच्यावर काय कराल? दोषींवर काय कारवाई? आम्ही ते ठेकेदाराचा ठेका रद्द करू आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू। डॉक्टर साहेब, या ठिकाणी खरं तर मृतदेह अँब्युलन्सने किंवा शववाहिनीने न्यायला पाहिजे होता, मात्र थेट कचरा वाहनाच्या घंटागाडीत तो नेला गेला आहे। या अगोदर पण अशाच पद्धतीने, आता तर आम्हाला येऊन 5 महिने झालेले, पण या अगोदर पण प्रशासकीय काळातला टेंडर येते, ठेका येतो, या अगोदर पण अशा प्रकारे नेत होते का याची चौकशी पण आम्ही करू आणि आता काय कारण होतं याच्या बद्दल आम्ही ती चौकशी पण लावणार आहे। ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे आणि ठेका रद्द करणार आहे।